नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, जर तुमच्या घरात 5 वर्षापर्यंतची लहान मुलं असतील ना, अगदी मुलगा असू द्या नाहीतर मुलगी असू द्या, पण त्यांना यंदा बोरनान नक्की करा. बोरनान म्हणजे नक्की काय, ते कसं करावं, कधी करावं, कुणी करावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओत थोडक्यात जाणून घेऊया. साधारणतः मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरातल्या लहान मुलांसाठी बोरन्हाण केलं जातं. आता यंदा मकर संक्रांत आहे 14 जानेवारीला आणि रथसप्तमी आहे 25 जानेवारीपर्यंत. म्हणजे 14 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांसाठी बोरन्हाण नक्की करू शकता. मुलांचं वय साधारण 5 वर्षांपर्यंत असावं. म्हणजे अगदी 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत मुलांसाठी बोरन्हाण करतात. आता अर्थात अनेक ठिकाणी अगदी बाळ 1 वर्षाचं नसलं तरीसुद्धा बोरन्हाण केलं जातं. पण खूप छोट्या बाळाचं म्हणजे 1 वर्षाचं नसलेल्या बाळाचं जर बोरन्हाण केलं तर बाळाची थोडी चिडचिड होणं, रडरड होणं, त्यांना तो कार्यक्रम एन्जॉय करता येत नाही. पण अगदी छोटासा कार्यक्रम तुम्ही करू शकता. बोरन्हाण हा एक प्रकारचा शिशु संस्कार आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर या सृष्टीशी किंवा या ऋतुमानाशी बाळाला जुळवून घेता यावं म्हणून केला जाणारा हा सोहळा आहे. या संस्काराबरोबरच बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या, लहान मुलांना आवडणाऱ्या गोष्टींचा समावेश असतो. अगदी तान्ह्या बाळाला या गोष्टी अनुभवणं अशक्य, म्हणून 5 वर्षापर्यंतच्या बाळाचं बोरन्हाण केलं जातं. न कळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत-नकळत मुलं आपल्या संस्कृतीशी, परंपरेशी आणि निसर्गाशी जोडले जातात. आता बोरन्हाण घालताना बाळाला लागणार नाही अशा वेतानं, वजनानं हलक्या पण आकर्षक आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्यवर्धक गोष्टींनीच बोरन्हाण घालायला हवं. मग त्यामध्ये चुरमुरे, लाह्या असतील, हलव्याचे छोटे दागिने किंवा छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा या सगळ्यांचा समावेश करावा. आता हल्ली रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट किंवा बिस्किट असतात, पण त्याचं प्रमाण कमी ठेवावं. जास्त करून निसर्गाचा हा जो मेवा आहे, रानमेवा जो आहे, त्याचा समावेश बोरन्हाणामध्ये असावा. आपल्याला मुलांना निसर्गाची ओळख करून द्यायची आहे, त्यामुळे चॉकलेट, बिस्किट कमी ठेवावे आणि बोरं, चुरमुरे हे जास्त ठेवावे. आता बघूया बोरन्हाण कसं करावं. बोरन्हाण घालण्यासाठी बाळाला काळ्या रंगाचे झपले किंवा काळ्या रंगाचे शर्ट, मुलीला काळ्या रंगाचा फ्रॉक घालावा. इतर कार्यक्रमात आपण काळे कपडे घालत नाही, पण संक्रांतीचं वैशिष्ट्य असं काळ्या रंगाला महत्त्व असतं. काळा रंग उष्णता शोषून घेतो, हिवाळ्यात शरीर उबदार ठेवतो आणि म्हणूनच संक्रांतीच्या दिवसात काळ्या रंगाला महत्त्व आहे. तर बोरन्हाण घालताना मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालावे, त्यानंतर हलव्याचे दागिने घालावे, मुलांना छान सजवावं. त्यानंतर सगळ्यात आधी मुलांचं औक्षण करावं. औक्षण केल्यानंतर जो खाऊ आपण जमवला आहे, तो खाऊ आपण एकत्र केला आहे, तो सगळा खाऊ मुलांच्या डोक्यावर अगदी हळू, मुलाला लागणार नाही अशा पद्धतीने टाकावा आणि बाकी सगळ्या बाळगोपाळांनी आलेल्या तो गोळा करावा. असा हा बोरन्हाणाचा कार्यक्रम असतो. या सोहळ्यासाठी आपापल्या मुलांना घेऊन ज्या लेकरबाळा येतात त्यांना हळदी-कुंकू देऊन त्यांचा सन्मान करावा, तिळगूळ द्यावं आणि बोरन्हाण साजरं करावं. आता तुमच्या लक्षात आलं असेल, बोरन्हाण करायचं म्हणजे काय करायचं? तर बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे, त्याला छान हलव्याचे दागिन्यांनी सजवायचं आणि मग त्याचं औक्षण करायचं आणि औक्षण झाल्यानंतर बाळाच्या डोक्यावरून जमवलेला जो खाऊ आहे तो टाकायचा आणि बाकी जमलेल्या बाळगोपाळांनी तो सगळा खाऊ गोळा करायचा. बोरन्हाण कुणीही करू शकतं. आता बोरन्हाणाचं महत्त्व काय बघूया. बाळाच्या डोक्यावरून बोर का टाकतात? तर बोरांना एवढं महत्त्व का आहे? तर बोरं औषधी वनस्पतींमध्ये येतात. या सगळ्यामागे पौराणिक पौराणिक कथा आहे. आरोग्यवर्धक म्हणून बोराचे स्नान बाळाला घालतात. थोडक्यात आपले सण, संस्कृती, संस्कार हे एकमेकांशी जोडलेले आहेत. तुम्हालाही मकर संक्रांतीच्या खूप
खूप शुभेच्छा. धन्यवाद.